हॅलो फ्रेंड्स, एक असतो ॲक्टिव्ह इन्कम आणि एक असतो पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे की आपण जी काही नोकरी करत असतो किंवा फिक्स पगार आपल्याला जो काही चालू असतो किंवा आपला धंदा असेल तर त्या धंद्यातनं जो काही इन्कम आपल्याला होत असतो त्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे की आपला जो मूळ व्यवसाय आहे किंवा मूळ नोकरी आहे त्या व्यतिरिक्त आपण पैसे कमवत असतो. आता पॅसिव्ह इन्कम म्हणून बरेचसे लोक स्टॉक मार्केटकडे बघत असतात. स्टॉक मार्केटकडे पाहताना लांबून दुरून डोंगर साजरे जसं आपण म्हणतो तसंच लांबून आपण स्टॉक मार्केट पाहिलं तर असं वाटतं की ती सोपं आहे आणि याच्यात जर आपण पैसे टाकले तर आपले पैसे वाढतीलच. आणि ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकतो, फंड ॲड करतो आणि ट्रेडिंग करायला चालू करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की म्हणजे नेमकं काय चाललं आहे. कारण की आणि ह्या सगळ्या अनुभवांनीच नवीन लोक जे आहेत ते मार्केटमध्ये पैसे टाकण्यासाठी थोडेसे घाबरत असतं. स्टॉक मार्केटमध्ये व्यवस्थित वेळ पाहून जर पैसे टाकले तर तुमचे पैसे हे चांगल्या पद्धतीने वाढतात. बरेचसे लोक आहेत की ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम म्हणून बरेचसे पैसे कमवलेले आहेत. आता स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी काही स्ट्रॅटर्जी फॉलो करणं गरजेचं असतं. जर तुम्ही न्यू ट्रेडर असाल तर आपण जर थोडंसं अगोदर तुम्ही स्टॉक्स कसे घ्यायचे, कुठले स्टॉक्स निवडायचे किंवा रोजच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलं तर आपण कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरतो, कुठल्या कंपनीला सेलिंग जास्त आहे, कुठल्या कंपनीचं काय गोष्ट आपण वापरतो त्यानुसार त्या स्टॉकच्या प्राईसची किंमतसुद्धा कमी जास्त होत असते. जसं की उन्हाळा आला तर AC किंवा जे वोल्टास बॅटऱ्यांचे वगैरे जे स्टॉक्स असतात ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि कूलर वगैरे जे वर्लपूलचे वगैरे बनवतात तर ते लोक चांगल्या पद्धतीने स्टॉक्स म्हणजे ते स्टॉक चांगले परफॉर्म करतात. तर आपल्याला त्या पद्धतीने माहीत पाहिजे. जर पावसाळा असेल तर ॲग्रिकल्चरल स्टॉक्सच्या किमतींमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर सर्वप्रथम बाय ऑन डिप्स. आता बाय ऑन डिप्स हा शब्द जितका ऐकायला सोपा आहे तितका करायला आणि तो फॉलो करायला अवघड आहे. बाय ऑन डिप्स म्हणजे काय असतं की मार्केट एका लेवलला चाललं आहे आणि त्यानंतर ते अचानक खाली पडते. त्याच्यामध्ये करेक्शन येतं आहे किंवा रनिंग करेक्शन येतं आहे आणि मग जे स्टॉक्सच्या किंमत 100-150 किंवा अशा होत्या तर त्या स्टॉक्सच्या किंमत 70, 75, 80 यापर्यंत येतात. आणि मग त्यावेळेस जर आपण ते स्टॉक्स घेतले तर ज्यावेळेस मार्केटमध्ये पुन्हा अप मुवमेंट येईल त्यावेळेस सर्वप्रथम असे स्टॉक्स हे पळत असतात आणि आपल्याला फायदा चांगला होतो. परंतु आता दुसरी गोष्ट अशी आहे की बाय ऑन डिप्स आपल्याला कसं कळणार किंवा तुमची आज इच्छा झाली आहे की आज मी मार्केटमध्ये पैसे टाकणार आहे तर मग त्या दिवशीच बाय ऑन डिप्स असेल असं नाही. मग काय करायचं की कुठलाही स्टॉक तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याचे फंडामेंटल्स चेक करायचे. एका वर्षात ह्या स्टॉक्सनं किती रिटर्न दिलेत, मागच्या 6 महिन्यात ह्या स्टॉकचा काय परफॉर्मन्स आहे, ह्या महिन्यातच स्टॉक का वाढला, क्वार्टरली रिझल्ट असेल तर स्टॉक्समध्ये काय चेंजेस येतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस बघता किंवा एखादा कोर्स तुम्ही विकत घेता त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये पैसे लावू शकता. आता मार्केटमध्ये पैसे नुसतं लावणं आणि विचारपूर्वक लावणं याच्यातसुद्धा फरक आहे. कधी कधी काय होतं आपल्याकडे पैसे असतात परंतु आता कुठला स्टॉक घ्यावा हे म्हणजे आपण जास्त विचार करत नाही. त्यामुळे आपल्या वॉचलिस्टमध्ये कधी काही आपण ॲड केलेले जे स्टॉक्स असतात ते स्टॉक्स आपल्याला रोज रेग्युलर वॉचलिस्टमध्ये दिसतात. रोज किती अप झाले, डाऊन झालेत. आणि एखादा स्टॉक काही काहींना सवय असते, एखादा स्टॉक एखाद्या दिवशी वाढला तर तो स्टॉक खूप चांगला आहे आणि तो स्टॉक त्या दिवशी पुन्हा म्हणजे मग इथून पुढेही वाढेल अशा हिशोबाने तो स्टॉक घेतला जातो आणि त्यानंतर तो स्टॉक वाढत नाही. कधी कधी तुम्ही बघा की एखादा स्टॉक ना नेहमीच वाढत असतो, रोज वाढतो आणि आपण जोपर्यंत त्याला वॉचलिस्टमध्ये ऑब्झर्व करत असतो तो नेहमी वाढतो आणि ज्या दिवशी आपण त्याला घेतो त्याच्यानंतर तो एकतर पडायला चालू होतो, डाऊन सर्किट लागतं किंवा त्यापुढे तो वाढतच नाही. अशा पद्धतीने भरपूर वेळा जे कॅपिटल आहे ते आपलं मार्केटमध्ये गुंतलं जातं. त्यामुळे स्टॉक घेताना नेहमी थोडेफार चांगले निफ्टी 50मधले स्टॉक किंवा
चांगले स्टॉक्स घ्यायचे की ज्यांचं काहीतरी व्हॅल्युएशन आहे, मार्केट प्राईज आहे, कॅपिटल प्राईज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण त्या पद्धतीनं स्टॉक्स घ्यायला चालू करतो त्यावेळेस आपल्याला बरोबर आपली मुद्दल असते किंवा फंड असते तर तो वाढायला सुरुवात होते. आता दुसरी गोष्ट अशी की कधी पण आपण बॉटम बघायचा. कधी-कधी रनिंग करेक्शन होतं आणि म्हणजे आपल्याला माहीत असतं मार्केट पडतंय किंवा एखादी बॅड न्यूज येते किंवा काहीतरी होतं आणि मार्केट एक लगातार 7-8 दिवस पडतं आणि त्यावेळेस स्टॉकच्या किमती ज्या असतात किंवा एखादी न्यूज आली तर मिड कॅप जे स्टॉक्स असतात, मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्स ते फार जास्त प्रमाणात पडतात आणि ज्यावेळेस ते स्टॉक्स पडतात त्यावेळेस मग आपण त्या स्टॉक्सकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला असं वाटतं की करेक्शनमध्ये हा स्टॉक किती पडला आहे, परंतु खरं तर ते स्टॉक्स घेण्याची तीच वेळ असते जेव्हा मार्केट करेक्शन मोडमध्ये असतं. कारण की ज्या वेळेस मार्केट पळतं त्यावेळेस जे स्टॉक्स जास्त पडलेले असतात ते स्टॉक्स पहिलं वाढायला चालू होतात. तर स्टॉक मार्केटमध्ये एक बेसिक नियम आहे की तुम्ही एफ एन ओमध्ये 99.99 लोकांना फायदा होत नाही, एखाद्या 2% लोकांनाच फायदा होतो. आणि जी दुसरी गोष्ट आहे की एफ एन ओमध्ये लॉस होतो आणि जे नवीन भांडवल गुंतवणारे लोक असतात त्यांचा अगोदरच सगळा फायदा म्हणजे प्रॉफिट मुद्दल गेली तर मग त्यांना पुढे ट्रेडिंग करावं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकताना थोड्याशा स्टॉकचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि जर स्टॉक पडत असेल, आपण एखाद्या स्टॉकमध्ये प्रॉफिटमध्ये असतो 20%, 30%, 40% आणि त्यानंतर तो स्टॉक रिव्हर्स झाला तरीसुद्धा आपण म्हणतो की नाही आता रिव्हर्स आला आहे, याच्यानंतर पुन्हा तो वाढेल आणि आपण पुन्हा तो स्टॉक पुन्हा वरती येण्यापर्यंत वाट पाहत बसतो आणि मग तो